त्या व्यसनापासून लांब राहा मित्र. व्यसनापासून अतिशय दूर राहा. नका कोणी दारू पिऊ. माणिकचंद काय खाता, गोवा काय खाता, ते विमल कमल सुमन काय करतात तुम्हाला समजतच नाही. काय दारू पित आहे. संध्याकाळ झाली की घरचे लोक शोधायला चालले आमच्या माय मोठ्या कुठे पडलाय कोणत्या उखडल्यावर आहे, कटारीत आहे. काय चाललंय. युद्ध चाललंय जगाच्या पाठीवर. हे इस्रायल बघा, मी नेहमी सांगतो इस्रायल जळगाव आणि धुळे, जळगाव नाशिक या 2 जिल्ह्या एवढंच आहे. त्यापेक्षा मोठं नाहीये. 2 जिल्ह्या एवढं आहे. लोकसंख्या फक्त 1 कोटी. आपली 140 कोटी आहे. 1 कोटी लोकसंख्या त्याची 1 कोटी. आज तुम्ही इस्रायल बघा. सगळ्यांना पूर्ण उरतंय की नाही. सगळ्यांना पूर्ण उरतंय. तुम्ही टीव्ही बघा, हिंदी चॅनल लावा. कशामुळे. तिथला तरुण बघा, तिथला आबालवृद्ध बघा. 100 वर्षाचा माणूस सुद्धा फायटर विमान घेऊन पळतोय, रणगाडे घेऊन पळतोय. लहान लहान पोरं 15, 17, 18 वर्षाचे सुद्धा स्टेनगन घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. कोणाची हिंमत नाही वाकड्या नजरेने इस्रायलकडे बघायची. तर हे का. राष्ट्रभक्ती, देशभक्ती, व्यसनमुक्त पिढी. हातात दम आहे. एक जण उभा राहिला ना तर 25 रुपये फिरतील आपले त्याच्याकडे पाहून. हातपाय झटक्याला समोर जातं. आणि आमच्याकडे काय धक्का द्यायला हा तिकडे पडतो ना, असं नंतर तो तिकडे पडतो. काय ही कसली तरुणाई आहे. आमचा देश जगामध्ये 1 नंबरचा तरुण देश आहे. 18 ते 25 वयातले पोरं आमच्याकडे 1 नंबरवर जगामध्ये, अख्ख्या जगात. पण मग ही तरुणाई जर अशी व्यसन करत असेल, दारू पिऊन नुसते गोरटांगड्या खात असेल, त्याच्या हातापायातच दम नाही. काय कामाची आहे. काय उपयोग आहे. आणि म्हणून मला इस्रायलचा नेहमी अभिमान वाटतो. मी 3-4 वेळा इस्रायलमध्ये गेलो मुद्दा म्हणून गेलोय. पण खरंच याला म्हणतात देशप्रेम, याला म्हणतात राष्ट्रप्रेम, याला म्हणतात तरुणाई, याला म्हणतात ताकद. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे. मी जास्त बोलणार नाही, मला अजून पुढे कार्यक्रमाला जायचं आहे.